अथ श्री साई सच्चरित अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. फळली जयांची पुण्ये अगाधे, तयासी साई दर्शन लाधे. त्रिविध तापतयात यान बाधे, साधन साधे परमात्मा. कृपा कराजी श्रोते जन, क्षणेक करुणे निज गुरु चिंतन. कथेसी करा सादर मन, द्या अवधान मजकडे. आता तुम्ही ठावे आम्हा, व्यथ श्रम काहे तुम्हा. ऐसे न म्हणा करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची. भरला जरी अपरंपार, तरी न सरिते परतवी सागर. घन वर्षता शस्त्रधार, तयासी थार देईतो. तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन इच्छा. तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन इच्छा. धरली न करा तर्जन, दीन वर्जन बर्वेना. एवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गावीचा लेंड ओहळ. सागर पोटी दोहिसी स्थळ, संगमी खळबळ विरहित. म्हणून तुम्ही श्रोतिया चित्ता, संत कथा श्रवणी जे आस्था. तेची स्वय पावेल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे. सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृत. आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृत्य होतीला. भक्ता सहज परम प्राप्ती, श्रोत्या भक्ती आणि मुक्ती. भावार्थी या सौख्य शांती, निज विश्रांती सकळी का. गुरुमुखीचा गोड कथा, ऐकता निरसेल भय व्यथा. होईल आनंद श्रोतया चित्ता, स्वय निजात्मा प्रकटेल. ये अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्तांचे साईस प्रार्थना. दर्शन देऊनी साई प्रसन्न, खोती कैसी नित्या परिसा. नुकतीच पाजून गेली बाहेरी,
मागोतीने आली आली जरी मार्जारी तरी फिरोनी पोरे तिजवरी धावती प्रेमभरी लुंचावयाम लुंचता ढोसता प्रेम भरे आई लागी पान्हा पाझरे मग तीच पुरविल गुरगुरने विसरे प्रीतीने पसरे क्षितिवरी प्रेमोदयी हरपे कंटाळा चौपाई कवटाळी दृढ निज बाळा वरचेवरी चाटी अवलीळा काय तो सोहळा लौकिक पोरांच्या तीक्ष्ण नख प्रहारे जो तो मातेची ओटी विधारे तो अधिक प्रेमाचे झरे दुग्ध ओझरे बहुधारा जैसी त्या बाळांची अनन्य भक्ती मातेसी करी दुग्धोत्पत्ती तैसीच तुमची साई पदासक्ती द्रविल चित्ती साईते एकदा भक्ती परायण गनुदासांचे सुश्राव्य कीर्तन कौपिनेश्वर सन्निधान ठानियाचे जन करविती पडलिया शिष्टांचा आग्रह गरुदास करीती कथानुग्रह एका कवडीचाही परिग्रह किंवा दुराग्र तेना कीर्तनान लगे देणे कवडी तनुघडी हो डोईन पगडी कासेसी साधीच पंचेजोडी अनिवार उडी श्रोत्यांची या पोशाखाची ही कथा मौज वाटेल श्रवण करिता अवधाराती स्वश्चित्ता पहा आश्चर्यता बाबांची एकदा गणुतासांची कथा शिर्डी ग्रामी होणे असता अंगरका उपरणे फेटा माथा पोशाख समन्विता निघाले शिष्टाचारानुसारता आनंदे बाबास वंदू जाता वाहवानवर देवकी सजलासी आता बाबा वदता देखिले जातोस कोठे ऐसास जुनी बाबा पुसतीत या लागोनी कीर्तन कराया जातो म्हणून दास गणुनी कथिले पुढे बाबा वदती तयास अंगरका उपरणे फेटा कशास किमर्थ केलास इतुका प्रयास न लगती आपल्यास ती काही काढ किती मज समोर
किती समोर कशा सांगावर यांचा भार तवती तयांच्या अनुज्ञेनुसार तेथेची चरणावर ठेविली. तैपासूनी उघडे सोज्वळ हातीची पळी गळा माळ कीर्तन समयी सर्व काळ गणुदास हा वेळ पर्यंत. तराही जरी जन विरुद्ध तरी ती अत्यंत पाया शुद्ध की जो प्रबुद्धांचा प्रबुद्ध नारद प्रसिद्ध हा मार्ग. ही नारदीय मूळ गादी येथूनच हरिदासांची मांदी बाह्य रंगाची न जा उपाधी शुद्धी ध्येय जा अधोभागची वस्त्राच्छादित चिपळ्या वीणा वाजवीत मुखी हरिनाम गरजत ध्यान विश्रुत नारदाचे साई समर्थाचे कृपेने स्वयेर चुनी संतांची आख्याने मोलाविन करीती कीर्तने ख्याती ने पावले. उल्हास साई भक्तीचा दास गणूने विस्तारिला साचा वाढविला साई प्रेम रसाचा स्वानंदाचा सागर भक्त शिरोमणी चांदोरकर तयांचेही अत्यंत उपकार. साई चरण भक्ती विस्तार कारण साचार हे मूळ दास गणूंचे इकडे येणे एका चांदोरकरांच्या कारणे जागोजाग तयांची कीर्तने साईंची भजने चालली. पुणे नगर सोलापूर प्रांती पूर्वीच महाराजांची ख्याती परिया कोकणच्या लोकाप्रती लाविली भक्ती या दोघी. मुंबई प्रांती जी साई भक्ती तियेचे मूळ या दोन व्यक्ती साई महाराज कृपामूर्ती तयांचे हाती प्रकटले. श्री कौपिनेश्वर मंदिरी साई कृपेच्या कीर्तन गजरी हरिनामाच्या जयकारी हरिनामाच्या जयकारी उठली लहरी चोळ करा. हरी कीर्तना बहुत येती श्रवणाच्या अनेक रीती कोणा आवडे बुवांची व्युत्पत्ती हावभाव स्थिती कवना कोणावड गाण्या पुरती वावा बुवा काय हो गाती
काय ते विठ्ठल विठ्ठल नामे रंगती, कथेत नाचती नाचती प्रेमाने. कोणासही पूर्वरंगी भक्ती, कोणाची कथा कथा भागी असक्ती, कोणास हरिदासी नकला रुचती, आख्यानी प्रीती प्रीती कोणास. बुवा प्राकृत की उत्पन्न की पद पदार्थ, व्यर्थ संपन्न की केवळ उत्तर रंग प्रवीण, कथा श्रवण ए परी, ऐसे श्रोते बहुत असती, परिश्रवणे जोडे जोडे श्रद्धा भक्ती, ईश्वर वा संत संत चरणी प्रीती, ही श्रोतू स्थिती दुर्मिळ. श्रवण केले भाराभर, परी विद्येचे थरावर थर, ते काय श्रवणाचे प्रत्यंतर, व्यर्थ भाराभर श्रवण ते, नगडे जेनेनी मळ क्षाळन, त्या ते काय म्हणावे साबण, न करी जे अविद्या निरसन, ते काय श्रवण म्हणावे. आधीच चोळकर श्रद्धाळू, आला साई प्रेमाचा उमाळू, मनात म्हणती बाबा कृपाळू, करा सांभाळू दिनाचा बिचारा गरीब उमेदवार, पोसू असमर्थ कुटुंब भार, सरकार पदरी मिळावा शेर, बाबासी भार घातला, नवस करीती कामुक जन, होईल जरी अभिष्ट संपादन, तरी घालो इच्छा भोजन, करू ब्राह्मण संतर्पण. श्रीमंताचे नवस वचन, मनती घालू सहस्त्र भोजन, अथवा करू शतगोदान, मन कामना तृप्त होता. चोळकर आधीच निर्धन, नवस कराया झाले मन, आठवणी श्री साईंचे चरण, दीनवदन तो बोले, बाबा गरिबीचा संसार, नोकरी वरी सारी मदार, कायमचा व्हावया पगार, परीक्षा पसार हो लागे, परीक्षा पसार हो लागे, परिश्रमांती केली तयारी, पास होण्यावर बिस्त सारी, नातरी गाठीची भाकरी, उमेदवारी जाईल झालो कृपेने पास जर, होईन आपुल्या पायी सादर, वाटीन नावाने खडी साखर, हाची निर्धार पै माझा. येणे परी नवस केला, मना जोगा आनंद झाला, नवस फेडाया विलंब लागला,
त्याग केला केला साखरेचा. वाटेत गाठीच काही व्हावे, रिक्त हस्ते कैसे जावे. आजचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. हरिओम.